नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आपण गेलो होतो घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी. तर आपल्याला माहीत असेल ते 12वे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर या ठिकाणचं आहे. तर भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी 12वे स्थान आणि अंतिम ज्योतिर्लिंग मानले जाते. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून जवळपास अर्धा ते पाऊण तास किलोमीटरच्या अंतरावरचा हा प्रवास आहे. वेरूळ लेणी पण त्या ठिकाणी जवळच आहे. तर त्या ठिकाणी पण आम्ही विजिट केली होती, दुसऱ्या ब्लॉगमध्ये ती नक्की पहा. तर वैशिष्ट्य म्हणजे वेरूळ जी लेणी आहे ते या मंदिर आणि अंतर जवळपास 1.5-2 किलोमीटरचं आहे. या ठिकाणी आलं तर वेरूळ लेणी पण आपल्याला एकाच विजिटमध्ये करता येते. आणि तिथून पुढं जो आहे ते अजिंठा लेणी पण आहे, जवळपास 70 ते 80 किलोमीटर, ते पण करू शकता तुम्ही वन डेमध्ये. तर यानंतर आम्ही लागलो मंदिराच्या दर्शन लाईनला. आरती आणि आमची मेवणी पण होती, स्वाती वहिनी होत्या आमच्यासोबत आल्या त्या. तर आम्ही जी काही मुलं आहेत ते आले नव्हते उन्हामुळं, ते आदित्य आणि आरोही पाहुण्याचे इथंच ठेवले होते तिच्या मामाकडे. तर घृष्णेश्वर या ठिकाणी खूप छान असं दर्शन झालं, पाहू शकतो आरती दर्शन घेते. तर या ठिकाणी मोबाईल तसं शूट करायला अलाउड नाही, पण तरी पण मी थोडं शूट केलं आणि दाखवण्याचा प्रयत्न केला. तर या मंदिरामध्ये जाताना विशेष म्हणजे पुरुषांना जे शर्ट आणि बनेल काढून जावं लागतं. तर मी काढलं नव्हतं, तर मला एंट्री देत नव्हते. मग त्याच्यानंतर मला सुद्धा शर्ट आणि बनेल काढावं लागले. तर यानंतर खूप छान असं दर्शन झालं आणि आम्ही आलो बाहेर. या ठिकाणी नंदी महाराजाचं दर्शन वगैरे घेतलं. मग थोडं सावलीला बसलो, खूप उन्हाचा कडाका वगैरे झालेला होता. तर ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे पाहू शकते, लाल पाषाणमध्ये ह्या मंदिराचं काम केलेलं आहे. खूप असं छान असं लाल दगडामध्ये काम आहे या मंदिराचं. तर खूप छान असं दर्शन झालेलं आहे. त्यानंतर आम्ही बाहेर आलो. तर पाहू शकता बाहेरचा हा परिसर खूप सुंदर असा थोडा शूट केलेला आहे. तर मंडळी, अशा प्रकारचा हा जो घृष्णेश्वरचा ब्लॉग आहे तो समाप्त झालेला आहे. तर मंडळी, आपल्या हा ब्लॉग आवडल्यानंतर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करून घ्या. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.